जय श्री तरणवाणी गुरुदेव। बच्चों, आज हर एक व्यक्ति अपने अपने आत्मकथा लिखते हैं, क्योंकि अपने के बारे में सभी लोग पढ़कर जान सकें। इसको आत्मकथा कहते हैं। खुद अपने कथा को वह खुद लिखते हैं, नहीं तो दूसरे से लिखवाते हैं। इसको आत्मकथा कहते हैं। यहाँ समाचार पत्र की आत्मकथा कैसे था, समाचार पत्र कब से आया, इसके बारे में आज समाचार पत्र की आत्मकथा के बारे में देखेंगे बच्चों। पाठ का नाम है समाचार पत्र। समाचार पत्र की आत्मकथा या संकलित है। बच्चों, इस पाठ का उद्देश्य है बच्चे समाचार पत्र के महत्व और लाभ को समझ सकें। बच्चों, आज देखे हैं दुनिया में अनेक पत्रिकाएं हैं। रोज समाचार पत्र सवेरे ही हर एक घर में आते हैं, हर एक गांव में आते हैं, हर एक व्यक्ति पढ़ते हैं। नहीं तो ग्रंथालय गए तो वहाँ सभी समाचार पत्रों पढ़ने का अवसर मिलता है। बच्चों, किताब देखिए, समाचार पत्र के बारे में अधिक जानकारी प्राप्त करेंगे। रोज सवेरे घर में आऊँ, देश विदेश की खबर सुनाऊँ, जमीन आसमान की बातें बताऊँ, जानते हो मैं कौन हूँ। याद आया आपको? मैं ही समाचार पत्र हूँ। सुबह होते ही मैं हर घर में दिखाई देता हूँ। कई लोगों की मुझे पढ़े बिना सुबह ही नहीं होती। कई मुझे पढ़ते पढ़ते ही चाय या कॉफी पीते हैं। मैं व्यक्ति के जीवन का एक महत्वपूर्ण हिस्सा बन गया हूँ। मैं मनुष्य को उनके अपने घर बैठे बैठे सारे विश्व की जानकारी देता हूँ। मैं अमीर गरीब सबके ज्ञान का सस्ता और सुलभ साधन हूँ। प्राचीन काल में राज महाराजा कबूतरों के द्वारा संदेश भेजा करते थे। संदेशवाहक भी संदेश लेकर जाते थे। आज समाचार पहुंचाने के कई साधन बने हैं, जिनमें रेडियो, टेलीफोन, दूरदर्शन, कंप्यूटर आदि मेरे साथी हैं। रेडियो जैसे साधनों से समाचार केवल सुन जा सकते हैं और दूरदर्शन जैसे साधनों के द्वारा सुनने के साथ साथ घटनाओं को देखा जा सकता है। लेकिन इन सभी में से मैं सरल और मितव्ययी साधन हूँ और लोगों तक तरह तरह के समाचार पहुँचाता हूँ। भारतवर्ष में पहले अंग्रेजी में बंगाल गजट नाम से सन 1780 में प्रकाशित हुआ। हिंदी में उदंत मार्तांड नाम से और कन्नड़ में मंगलूर समाचार के रूप में सन 1843 में पहले प्रकट हुआ। वर्तमान समय में विभिन्न भाषाओं में हजारों की संख्या में मैं प्रकाशित होता रहता हूँ। नवभारत टाइम्स, हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, डेक्कन हेराल्ड, इंडियन एक्सप्रेस, अमर उजाला, संयुक्त कर्नाटका,
विजय कर्नाटका, प्रजावाणी, उदयवाणी, दैनिक जागरण, राजस्थान पत्रिका, जनसत्ता आदि अनेक नामों से मैं आपको मिल सकता हूँ। मैं दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक आदि के रूप में आपके हाथ में रहता हूँ। विषय की दृष्टि से मुझे सामाजिक, धार्मिक, साहित्यिक, आर्थिक, सांस्कृतिक, मनोरंजक आदि वर्गों में विभाजित किया जाता है। मुझमें देश विदेशों में घटने वाली घटनाओं का विवरण रहता है। मुझसे खेलकूद, सिनेमा, मौसम, नौकरी संबंधी विज्ञापन, बाजार भाव, कृषि व्यापार संबंधी सूचनाएं मिलती हैं। कार्टून, पदबंध, विवाह संबंधी विज्ञापन, परीक्षोपयोगी सामग्री, परीक्षा फल आदि भी मुझसे जान सकते हैं। आजकल मेरे अंदर समय समय पर बड़े बड़े लेखकों की रचनाएं भी प्रकाशित होने लगी हैं। विशेषांकों में जीवनी, कविता, एकांकी, नाटक, कहानी, आलोचना, स्वास्थ्य, फिल्म संबंधी सूचनाएं भी प्रकट होती रहती है। किसानों के लिए कृषि संबंधी विशेष जानकारी भी मैं देता हूँ। इन सब के अलावा लोग मेरे कारण वैज्ञानिक आविष्करण से भी परिचित होते हैं। यदि संग्रह की ओर ध्यान दें तो आवश्यक विषयों की कतरने भी अपने पास रख सकते हैं। आज मैं व्यक्ति के जीवन का एक अभिन्न अंग बन गया हूँ। अभी से आप भी मुझे पढ़ने लगेंगे तो आगे चलकर जीवन में मैं आपकी बहुत सहायता करूँगा। एक बार आपका और मेरा रिश्ता बन जाए तो वह जिंदगी भर टूटेगा नहीं। चलिए आज से भी यह आदत डाल लीजिए। बच्चों, समाचार पत्र पढ़ने से हर व्यक्ति कोई ना कोई समाचार पढ़ते रहते तो उनका ज्ञान भंडार बढ़ जाता है। कोई जनरल नॉलेज किताब की जरूरत नहीं है। केवल पत्रिका उनको पढ़ने से अधिक जानकारी ज्ञान भंडार में रहता है। बच्चों देखिए, रोज सवेरे घर में आऊं, देश विदेश की खबर सुनाऊं, जमीन आसमान की बातें बताऊं, जानते हो मैं कौन हूं। यहाँ समाचार पत्र अपने आत्मकथा के बारे में खुद बता रहे हैं। रोज सवेरे घर में आऊं, मैं पत्रिका कन्नड़ प्रभा हो, विजय कर्नाटका हो, विजयवाणी हो, डेक्कन हेराल्ड हो, आंध्र ज्योति हो, हिंदुस्तान हो, प्रजावाणी हो, दैनिक जागरण हो, अमर उजाला हो, विजय कर्नाटका हो, कन्नड़ प्रभा हो, टाइम्स ऑफ इंडिया हो, कोई ना कोई पत्रिका हर रोज घर में आऊं। देश आते ही देश विदेश की खबर आपको सुनाऊं, जमीन आसमान की बातें बताऊं, जमीन में क्या क्या हो गया है, किस राज्य से क्या घटनावली हुई, किस तारीख से क्या घटना हुई, ऐसे जमीन पर होने वाले घटनाओं और आसमान में होने वाले घटनाओं को मैं बताऊंगा। जानते हो मैं कौन हूँ? बच्चों ये सभी जानते हो मैं कौन हूँ। मैं कौन हूँ? मैं समाचार पत्र हूँ। इसका मतलब है मैं समाचार पत्र हूँ। याद है आपको? यही समाचार पत्र हूँ। आप सभी को याद आया? मैं समाचार पत्र हूँ। सुबह होते ही मैं हर घर में दिखाई देता हूँ। लोगों की मुझे पढ़ने बिना सुबह ही नहीं होती। सुबह सुबह हर एक घर में
पत्र समाचार पत्र आते हैं, सुबह होते ही समाचार पत्र पढ़ने की आदत सभी लोगों में बढ़ रही है। कई लोग मुझे पढ़ते बिना सुबह नहीं होते हैं, कई मुझे पढ़ते पढ़ते चाय पीते हैं, कोई बोर्नवीटा पीते हैं, कोई हॉर्लिक्स पीते हैं, कुछ लोग कॉफी पीते हैं। मैं व्यक्ति के जीवन में एक महत्वपूर्ण हिस्सा बन गया हूँ। मैं मनुष्य के उनके घर बैठे बैठे सारे विश्व की जानकारी बता रहा हूँ या देता हूँ। बच्चों, केवल स्थानिक नहीं, वो राष्ट्रीय नहीं, अंतर्राष्ट्रीय के विषय को भी मैं हर एक को विषय देता हूँ या बता रहा हूँ समाचार पत्र के रूप में। मैं मनुष्य को उनके अपने घर बैठे बैठे सारे विश्व की जानकारी देता हूँ। मैं अमीर गरीब सबके ज्ञान का सस्ता और सुलभ साधन हूँ। ಮಕ್ಕಳೇ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ? ನಾನು ಪ್ರತಿದಿನ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರ್ತೀನಿ, ದೇಶ ವಿದೇಶಗಳ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸ್ತೀನಿ, ಭೂಮಿ ಮತ್ತು ಆಕಾಶದ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಹಾಗಾದರೆ ನಾನು ಯಾರು? ನಿಮಗೆಲ್ಲ ನೆನಪಂತ ಮಕ್ಕಳೇ, ನಾನೇ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆ. ಇಲ್ಲಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಆಗುತ್ತಲೇ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ನಾನು ಕಾಣಿಸ್ತೀನಿ. ಹಲವಾರು ಜನ ನನ್ನನ್ನು ಓದ್ತಾನೆ ದೈನಂದಿನ ಒಂದು ದಿನದ ಚಟುವಟಿಕೆ ಆರಂಭಿಸ್ತಾರೆ. ಕೆಲವು ಜನರು ನನ್ನನ್ನು ಓದ್ತಾನೆ ಟೀಯನ್ನು ಕುಡಿತಾರೆ, ಓದ್ತಾನೆ ಕಾಫಿಯನ್ನು ಕುಡಿತಾರೆ, ಓದ್ತಾನೆ ಹಾರ್ಲಿಕ್ಸ್ ಕುಡಿತಾರೆ, ಓದ್ತಾನೆ ಬೋರ್ನ್ವಿಟಾ ಕುಡಿತಾರೆ, ಇನ್ನು ಎಕ್ಸೆಟ್ರಾ ಎಕ್ಸೆಟ್ರಾ ಏನೇನು ಬರುತ್ತೆ ಅವರಿಗೆ ಅದನ್ನು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆ ಓದೋದು, ತಮ್ಮ ಏನು ಟೀ ಕುಡಿ ಕಾಫಿ ಏನು ಇದೆಯೋ ಹಾರ್ಲಿಕ್ಸ್ ಆ ಥರ ಒಂದು ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವನದಲ್ಲೂ ನಾನು ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂಥ ಒಂದು ಭಾಗವಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಮನೆಯಲ್ಲೂ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮನೆಯಲ್ಲೂ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲೇ ಕುಳಿತುಕೊಂಡೇ ನನ್ನ ವಿಷಯವನ್ನು, ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಏನು ಘಟನಾವಳಿಗಳು ಜರುಗುತ್ತವೆ ಆ ಘಟನಾವಳಿಗಳನ್ನು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡೇ ಸಾಕಷ್ಟು ವಿಷಯ ಸಂಗ್ರಹಣೆನ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಅಷ್ಟು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀಮಂತರು ಮತ್ತು ಬಡವರು ಎಂಬ ಒಂದು ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅತ್ಯಂತ ಸುಲಭದಲ್ಲಿ ನಾನು ಅವರ ಕೈಗೆ ಎಟಕುವಂಥ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಸಿಗುತ್ತೇನೆ. बच्चों, अमीर पद का विरुद्ध अर्थ शब्द है गरीब. अमीर शब्द का विरुद्धार्थक शब्द है गरीब. समाचार पत्र यानी न्यूज, NEWS, न्यूज. समाचार यानी न्यूज, NEWS. N north, E east, W west, S south, पूर्व, पश्चिम, पूर्व, नॉर्थ उत्तर, ईस्ट पूर्व, वेस्ट पश्चिम, साउथ दक्षिण.
सभी विषय को मैं सभी को यहाँ बताता हूँ। बच्चों, न्यूज़ यानी एन नॉर्थ उत्तर, ईस्ट पूर्व, डब्ल्यू ವೆಸ್ಟ್ ಪಶ್ಚಿಮ, ಎಸ್ ಸೌತ್. 4 ದಿಕ್ಕುಗಳಿಂದ ಸಿಗುವಂತ ವಿಷಯವನ್ನ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಈ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ನ್ಯೂಸ್ ಅಂತ ಆಯಿತು. ನ್ಯೂಸ್ ಅಂದರೆ ಅದು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಆಯಿತು. ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆ ಅಂತ ಆಯ್ತು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಎನ್ ಅಂದರೆ ನಾರ್ತ್, ಇ ಅಂದರೆ ಈಸ್ಟ್ ಪೂರ್ವ, ಎನ್ ಅಂದರೆ ನಾರ್ತ್ ಉತ್ತರ, ಇ ಅಂದರೆ ಈಸ್ಟ್ ಪೂರ್ವ, ಡಬ್ಲ್ಯೂ ವೆಸ್ಟ್ ಪಶ್ಚಿಮ, ಎಸ್ ಅಂದರೆ ಸೌತ್ ದಕ್ಷಿಣ. ಹೀಗೆ 4 ದಿಕ್ಕುಗಳಿಂದ ಬರುವಂಥ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸೋದಕ್ಕೆ ನ್ಯೂಸ್ ಅಂತ ಆಯಿತು. ಮಕ್ಕಳ ಇದು ನಿಮಗೆ ನೆನಪಿರಲಿ. ನಿಮಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ನ್ಯೂಸ್ ಅನ್ನೋದು ಮಾತ್ರ ಕೇಳಿರ್ತೀರಿ. ಎನ್ ಅಂದ್ರೇನು, ಇ ಅಂದ್ರೇನು, ಡಬ್ಲ್ಯೂ ಅಂದ್ರೇನು, ಎಸ್ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಈಗ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಇದನ್ನು ಸದಾ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. यदि आपको मैं ही समाचार पत्र हूँ, सुबह होते ही मैं हर घर में दिखाई देता हूँ. कई लोगों की मुझे पढ़े बिना सुबह ही नहीं होती. कई मुझे पढ़ते पढ़ते ही चाय या कॉफी पीते हैं. मैं व्यक्ति के जीवन का एक महत्वपूर्ण हिस्सा बन गया हूँ. मैं मनुष्य को उनके अपने घर बैठे बैठे सारे विश्व की जानकारी देता हूँ. मैं अमीर गरीब सबके ज्ञान का सस्ता और सुलभ साधन हूँ. प्राचीन काल में राज महाराजों कबूतरों के द्वारा संदेश भेजा करते थे. बच्चों, पहले प्राचीन काल में राज महाराजों राज किया यानी राज का वंशस्थ यहाँ शासन करते थे. वह संदेशों को कबूतरों के द्वारा भेजते थे और संदेशवाहक भी संदेश लेकर जाते थे. आज समाचार पहुंचने का कोई साधन बने हैं जिनमें रेडियो, टेलीफोन, दूरदर्शन, कंप्यूटर आदि मेरे साथी हैं. ಮಕ್ಕಳೇ, ಬಹಳ ಹಿಂದೆ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ರಾಜ ಮಹಾರಾಜರ ಆಳ್ವಿಕೆ ಇತ್ತು. ಆಗ ಏನು ಈ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಇರಲಿಲ್ಲ, ರಾಜರ ಆಡಳಿತ ಇತ್ತು. ಆ ರಾಜರ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಈ ಸಂದೇಶಗಳನ್ನ ಪಾರಿವಾಳಗಳ ಮೂಲಕ ಕಬೂತರು ಪಾರಿವಾಳಗಳ ಮೂಲಕ ಸಂದೇಶವನ್ನ ಇಲ್ಲಿಂದ ಅಲ್ಲಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಆನಂತರ ಸಂದೇಶವಾಹಕರು ಅಂತಿದ್ರು, ಸಂದೇಶ ದೂತರು ಅಂತ ಇರ್ತಿದ್ರು. ಅವರು ಇಲ್ಲಿಂದ ಅಲ್ಲಿಂದ ವಿಷಯಗಳನ್ನ ರಾಜರಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಇವತ್ತು ಆ ಕೆಲಸವನ್ನ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಇವತ್ತು ಹಾಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಏನು ಸಾಧನಗಳು ಈ ಸಮಾಚಾರಗಳನ್ನ ತಲುಪಿಸುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗ್ತಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ರೇಡಿಯೋ, ಆನಂತರ ಟೆಲಿಫೋನ್, ಆನಂತರ ದೂರದರ್ಶನ. ಎಲ್ಲೂ ನಡೆಯುವಂತ ಘಟನೆಯನ್ನ, ದೂರದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಘಟನೆಯನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪರದೆಯ ಮೇಲೆ ನೋಡ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನವನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ದೂರದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತ ಘಟನೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ನಾವು ದರ್ಶನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ದೂರದರ್ಶನ ಅಂತಾಗಿದೆ. ಟಿವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರಲ್ಲ ನೀವು, ಟಿ ಮತ್ತು ವಿ, ಟಿವಿ. ಟಿವಿ ಅಂತ ನೋಡ್ತಿರಲ್ಲ, ಟಿ ಅಂದ್ರೆ ಟೆಲಿ ಅಂತ, ಟೆಲಿ. ವಿ ವಿಷನ್, VISION. ಟೆಲಿ ಅಂದ್ರೆ ದೂರ, ವಿಷನ್ ದರ್ಶನ. ದೂರದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತ ಘಟನೆಯನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲೇ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಪರದೆಯ ಮೇಲೆ ನೋಡ್ತೀವಿ. ಇದು ದೂರದರ್ಶನ ಅಂತಾಗಿದೆ. ಟಿವಿ, ಟಿ ಅಂದ್ರೆ ಟೆಲಿ, ವಿ ಅಂದ್ರೆ ವಿಷನ್ ದರ್ಶನ, ಟೆಲಿವಿಷನ್ ದೂರದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತ ಘಟನೆಯನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲೇ ದರ್ಶನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಟೆಲಿವಿಷನ್ ಅಂತ ಕರೆಯಲ್ಪಡ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಇದು ಸಹ ವಿಷಯಗಳನ್ನ ಒಂದ್ ಕಡೆಗೆ
ವಿಷಯವನ್ನು ತಲುಪಿಸುತ್ತೆ, ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಏನು ಗಣಕ ಯಂತ್ರ ಅಂತೀರಿ, ಅದನ್ನು ಸಹ ಮಾಹಿತಿಗಳು ಸಾಕಷ್ಟು ನಾವು ಕೊಡ್ಕೋತೀವಿ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಮೂಲಕ. ಆದ ಮೇಲೆ ಸಾಕೆ ಇವತ್ತು ಈ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳು ನಮ್ಮ ಒಂದು ಜ್ಞಾನದ ಒಂದು प्रतीकवाಗಿದೆ. रेडियो जैसे साधनों में से समाचार केवल सुन जा सकता है और दूरदर्शन जैसे साधनों को के द्वारा सुनने के साथ साथ घटनाओं को देखा जा सकता है. लेकिन इन सभी में से मैं सरल और मितव्ययी साधन हूँ और लोगों तक तरह तरह के समाचार पहुँचाता हूँ. रेडियो में हम केवल सुन सकते हैं, कान के द्वारा सुन सकते हैं, रेडियो समाचार को सुन सकते हैं, उनमें देख नहीं सकते हैं. क्यों? उसमें केवल ध्वनि आते हैं और ध्वनि के साधन से हम केवल सुनते हैं. दूरदर्शन में ध्वनि और चित्र दोनों आते हैं, ध्वनि और चित्र आते हैं, ध्वनि भी आते हैं और चित्र भी आते हैं. इसलिए दूरदर्शन द्वारा देख भी सकते हैं और सुन भी सकते हैं. सुनने के साथ साथ घटनाओं को देखा भी जा सकते हैं दूरदर्शन में. लेकिन इन सभी में से सरल और मितव्ययी हूँ मैं, ये यानी समाचार पत्र और लोगों तक तरह तरह के समाचार पहुंचाता हूँ. बहुत कम पैसे से हम समाचार पत्र पढ़ सकते हैं. केवल बच्चों टेलीविजन में सुनने के साथ साथ देख भी जा सकते हैं. रेडियो में केवल सुन सकते हैं, देखना जा सकते हैं. समाचार पत्र बहुत मितव्ययी है. हर एक व्यक्ति खरीदने का ताकत रहता है, क्योंकि 2 रुपया 3 रुपया 4 रुपये मिलते हैं. कर्नाटक में ये विजयवाणी आते हैं ना, केवल 4 रुपये. मैं उस समाचार पत्र को खरीदता हूँ, रोज खरीदता हूँ और रोज पढ़ता हूँ. ये विजय कर्नाटक है, ये 5 रुपये है. जैसे हर एक पत्रिका कम पैसे से हम खरीद कर ज्ञान का हमारा वृद्धि कर सकते हैं. भारतवर्ष में पहले अंग्रेजी में बंगाल गजेट नाम से सन 1780 में प्रकाशित हुआ. हिंदी में उदंत मार्तांड नाम से और कन्नड़ में मंगलूर समाचार के रूप में 1843 में पहले प्रकट हुआ. वर्तमान समय में विभिन्न भाषाओं में हजारों की संख्या में प्रकाशित होता रहता है. बच्चों भारतवर्ष में पहले बंगाल गजेट नाम इंग्लिश यानी अंग्रेजी पत्रिका आ गई, 1780 में आ गया, प्रकाशित हुआ. अंग्रेजी में बंगाल गजेट नाम समाचार पत्र पहले प्रकाशित हुआ. बाद में हिंदी में पहला समाचार पत्र उदंत मार्तांड नाम से प्रकाशित हुआ है. कन्नड़ में पहले समाचार पत्र उदंत मंगलूर समाचार 1843 में पहले प्रकट हुआ. वर्तमान समय में विभिन्न भाषाओं में हजारों की संख्या में प्रकाशित होता रहा है पत्रिका. पत्रिका का नाम है, आप सभी सुना होगा, नवभारत टाइम्स, हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, डेक्कन हेराल्ड, इंडियन एक्सप्रेस, अमर उजाला, संयुक्त कर्नाटका, विजय कर्नाटका, प्रजावाणी, उदयवाणी, दैनिक जागरण, राजस्थान पत्रिका, जनसत्ता आदि अनेक नामों से भी मैं आपको मिल सकता हूँ. मಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲದಾಗಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಪತ್ರಿಕೆ ಬಂಗಾಲ್ ಗಜೆಟ್ ಅಂತೇಳಿ ಬಂತು, 1780ರಲ್ಲಿ ಬಂತು. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಪತ್ರಿಕೆ ಉದಂತ್ ಮಾರ್ತಾಂಡ್ ಎಂಬ ಪತ್ರಿಕೆ ಬಂತು. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಂಗಳೂರು ಸಮಾಚಾರ ಎಂಬ ಪತ್ರಿಕೆ 1843ರಲ್ಲಿ ಬಂತು. ಹೀಗೆ ನಮ್ಮ
ಈ ವರ್ತಮಾನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕೆಗಳು ಮುದ್ರಣಗೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ ಮಕ್ಕಳೇ. ಇದರಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನ ನೋಡೋಣ. ನವಭಾರತ್ ಟೈಮ್ಸ್ ಅಂತೇಳಿ ಪತ್ರಿಕೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಟೈಮ್ಸ್ ಅಂತ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಟೈಮ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಅಂತೇಳಿ ಪತ್ರಿಕೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಡೆಕ್ಕನ್ ಹೆರಾಲ್ಡ್ ಅಂತ ಪತ್ರಿಕೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಇಂಡಿಯನ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಅಂತ ಪತ್ರಿಕೆ ಬರ್ತಿದೆ, ಅಮರ್ ಉಜಾಲಾ ಅಂತೇಳಿ ಹಿಂದಿ ಪತ್ರಿಕೆ ಬರ್ತಿದೆ, ಸಂಯುಕ್ತ ಕರ್ನಾಟಕ ಎಂಬುದು ಕನ್ನಡ ಪತ್ರಿಕೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ವಿಜಯ ಕರ್ನಾಟಕ ಇದು ಸಹ ಕನ್ನಡ ಪತ್ರಿಕೆಯಾಗಿದೆ, ಪ್ರಜಾವಾಣಿ ಇದು ಸಹ ಕನ್ನಡ ಪತ್ರಿಕೆ, ಉದಯವಾಣಿ ಇದು ಕನ್ನಡ ಪತ್ರಿಕೆಯಾಗಿದೆ, ದೈನಿಕ್ ಜಾಗರಣ್ ಹಿಂದಿ ಪತ್ರಿಕೆಯಾಗಿದೆ, ರಾಜಸ್ಥಾನ್ ಪತ್ರಿಕಾ ಇದು ಸಹ ಹಿಂದಿ ಪತ್ರಿಕೆಯಾಗಿದೆ, ಜನಸತ್ತಾ ಇದು ಸಹ ಹಿಂದಿ ಪತ್ರಿಕೆಯಾಗಿದೆ. ಹೀಗೆ ಅನೇಕ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಪತ್ರಿಕೆಗಳು ಇವತ್ತು ಮಾನವನಿಗೆ ಬಂದು ತಲುಪ್ತಾ ಇದೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ದಿನನಿತ್ಯ ಅದನ್ನ ಓದೋದ್ರಿಂದ ನಾನು ವೃದ್ಧಿಸಿಕೊಡ್ತಿದ್ದೇನೆ ಮಕ್ಕಳು. मैं दैनिक साप्ताहिक पाक्षिक के आदि के रूप में आपके हाथ में रहता हूँ। बच्चों, दैनिक हर रोज आने वाले पत्रिका को दैनिक पत्रिका कहते हैं। कुछ पत्रिका 7 दिन के लिए एक बार आते हैं। ये 7 दिन के लिए एक बार आने वाले पत्रिका साप्ताहिक हो गया है। पाक्षिक पत्रिका यानी 15 दिन के लिए एक बार, महीने में सिर्फ 2 बार आते हैं, ये पाक्षिक कहते हैं। हर एक महीने में 2 पाक्षिक आते हैं, इसलिए पाक्षिक आने वाले पत्रिका भी है। विषय की दृष्टि से मुझे सामाजिक, धार्मिक, साप्ताहिक, आर्थिक, सांस्कृतिक, मनोरंजक आदि वर्गों में विभाजित किया जाता है। यहाँ साप्ताहिक 7 दिन में एक बार आने वाले साप्ताहिक, रोज आने वाले पत्रिका को दैनिक, 7 दिनों में एक बार आने वाले को दैनिक, 15 दिनों में एक बार आने वाले पत्रिका को पाक्षिक रूप में हम कहा जाते हैं। विषय की दृष्टि में हम सामाजिक, धार्मिक, साहित्यिक, आर्थिक, सांस्कृतिक, मनोरंजक आदि वर्गों में विभाजित किया जाता है। ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಬರೋದ ಪತ್ರಿಕೆನ, ದಿನವೂ ಬರೋ ಪತ್ರಿಕೆನ ದೈನಿಕ ಪತ್ರಿಕೆ ಅಥವಾ ದಿನಪತ್ರಿಕೆ ಅಂತ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ದಿನವೂ ಬರೋ ಪತ್ರಿಕೆನ ದಿನಪತ್ರಿಕೆ ಅಥವಾ ದೈನಿಕ ಪತ್ರಿಕೆ ಅಂತ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. 7 ದಿನಗಳಿಗೆ ಒಮ್ಮೆ ಬರುವಂತಹ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನ ಸಾಪ್ತಾಹಿಕ ಪತ್ರಿಕೆ, 7 ದಿನಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಬರುವುದನ್ನ ಸಾಪ್ತಾಹಿಕ ಪತ್ರಿಕೆ ಅಂತ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಪಾಕ್ಷಿಕ ಪತ್ರಿಕೆ ಅಂತ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. 15 ದಿನಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಬರ್ತದೆ, ಅಂದ್ರೆ ತಿಂಗಳಿಗೆ 2 ಬಾರಿ ಮಾತ್ರ ಪಾಕ್ಷಿಕ. ಪಾಕ್ಷಿಕ ಅಂದ್ರೆ 1 ತಿಂಗಳಿಗೆ 2 ಸರಿ ಬರುವಂಥದ್ದು. 15 ದಿನಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ಪಾಕ್ಷಿಕ. ಎಲ್ಲರ ಕೈಗೆ ಬಂದು ಕಡಿಮೆ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಸಿಗುತ್ತಿದ್ದೇನೆ. ವಿಷಯದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ, ಧಾರ್ಮಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ, ಸಾಹಿತ್ಯಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ, ಆರ್ಥಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ, ಮನೋರಂಜನೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ವರ್ಗಗಳಲ್ಲೂ ವಿಭಜನೆಗೊಂಡು ನಮಗೆ ಪತ್ರಿಕೆಗಳು ವಿವಿಧ ರೂಪದಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. मुझमें देश विदेश में घटनाओं का विवरण रहता है। पत्रिकाओं में देश विदेश में होने वाले सभी घटनाओं को विवरण रहते हैं। पत्रिका में खेलकूद के बारे में भी रहते हैं, सिनेमा के बारे में रहते हैं और मौसम के जानकारी भी रहते हैं। नौकरी संबंधी विज्ञापन रहते हैं। विज्ञापन मतलब एडवर्टाइजमेंट रहते हैं। बाजार भाव, मार्केट रेट्स के बारे में भी रहते हैं। कृषि, व्यापार, बिजनेस, एग्रीकल्चर और बिजनेस के बारे में रहते हैं। संबंधित सूचनाएं मिलती हैं। कार्टून के बारे में रहते हैं, यानी व्यंग्य चित्र रहते हैं ना, वो कार्टून। पदबंध और विवाह के संबंधी विज्ञापन, परीक्षा उपयोगी सामग्री, परीक्षा फल आदि भी मुझमें जान सकते हैं। बच्चों, ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ದೇಶ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಆಗುವಂತ ಘಟನೆಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ವಿವರಣೆಯನ್ನ ಕಾಣ್ತೀವಿ ನಾವು.
ಹಾಗೆ ಆಟೋಟಗಳ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಹಾಗೆ ಸಿನಿಮಾಗಳ ಬಗ್ಗೆ, ಸಿನಿಮಾ ಯಾವ ಸಿನಿಮಾ ಏನು ಶೂಟಿಂಗ್ ಆಗ್ತಿದೆ, ಎಲ್ಲಿ ಆಗ್ತಿದೆ, ಹೀರೋ ಯಾರು, ಹೀರೋಯಿನ್ ಯಾರು, ಚಿತ್ರಕಥೆಯನ್ನು ಯಾರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಯಾರ ಚಿತ್ರವನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಹೀರೋ ಯಾರು, ಹೀರೋಯಿನ್, ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿಗಳು ಸಿನಿಮಾದ ಬಗ್ಗೆ ಸಹ ಅದನ್ನು ಬರುತ್ತೆ. ಮೌಸಮ್, ಮೌಸಮ್ ಅಂದ್ರೆ ಹವಾಮಾನ, ಹವಾಮಾನದ ಬಗ್ಗೆ ಸಹ ಇರುತ್ತೆ. ಮೌಸಮ್ ಹವಾಮಾನ, ಹವಾಮಾನದ ಬಗ್ಗೆ ಸಹ ವಿಷಯ ಇರುತ್ತೆ. ಎಲ್ಲಿ ಚಂಡಮಾರುತ ಆಗ್ತಿದೆ, ಎಲ್ಲೂ ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಮುಂಜಾಗ್ರತೆ ಎಲ್ಲಿ ವಹಿಸಬೇಕು, ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ನೌಕರಿ ಬಗ್ಗೆ ಇರುತ್ತೆ. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಕರೆದಿದ್ದಾರೆ, ನಿರುದ್ಯೋಗಿಗಳು ಅರ್ಜಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬಹುದು. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಉದ್ಯೋಗದ ಅವಕಾಶಗಳಿದೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನು ನಾವು ಅದರಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದಾಗಿದೆ. ಬಾಜಾರ್ ಭಾವ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ರೇಟಿಂಗ್, ಮಾರುಕಟ್ಟೆಯ ದರ ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ರೈತರು ಎಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಧಾರಣೆ ಆಗಿದೆ, ಎಷ್ಟು ರೇಟ್ ಇದೆ ಅಂತ ನೋಡ್ಕೊಂಡು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ವಸ್ತುಗಳು, ಏನು ಬೆಳೆದಂಥ ವಸ್ತುಗಳನ್ನ ನಮಗೆ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಮಾರೋದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆ. ಕೃಷಿ ವ್ಯಾಪಾರದ ಬಗ್ಗೆ ಸಹ ಅವರು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ತಿಳ್ಕೊತಾರೆ, ಈ ಸೂಚನೆಗಳನ್ನ ಅವರು ಪಡ್ಕೋತಾರೆ. ಹಾಗೆ ಕಾರ್ಟೂನ್, ವ್ಯಂಗ್ಯ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ನೋಡಿ, ಕೆಲವೊಂದು ಹಾಸ್ಯ ಬರುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯಂಗ್ಯ ಚಿತ್ರವನ್ನು ಸಹ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು. ಪದಬಂಧ, ಹಾಗೆ ನೀವು ನೋಡಿದ್ದಲ್ಲ ಪದಬಂಧ, ಈ ರೀತಿ ಸಂಖ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ, ಇದೆಲ್ಲ ಇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಆ ಪದಬಂಧಗಳನ್ನ ಕಾಣಬಹುದು. ಹಾಗೆ ಮದುವೆಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧ ವಧುವರರು ಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ, ಇಂಥ ವಧು ಇಷ್ಟು ಓದಿದ್ದಾಳೆ, ಇವನಿಗೆ ವರ ಬೇಕು ಅಂತಲೂ ಇರುತ್ತೆ. ಕೆಲವು ವರ ಇಂಥ ಕೆಲಸದಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಇಂಥ ಜಾತಿ, ಈ ವಯಸ್ಸಿಷ್ಟು, ಇವನಿಗೆ ವಧು ಬೇಕು ಅಂತಲೂ ವರ ಬೇಕು ಅಂತ, ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ಬೋದಾಗಿದೆ, ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಕಾಣ್ಬೋದು. ಹಾಗೆ ಪರೀಕ್ಷೆ ಬಗ್ಗೆ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳನ್ನ ಅದರಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಈ ರೀತಿ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬರುತ್ತೆ, ಈ ರೀತಿ ಉತ್ತರಗಳಿರುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳು ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಬರೆದಿರ್ತಾರೆ. ಸಾಮಾನ್ಯ ಜನವರಿ ನಂತರ SSLC ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈ ರೀತಿ ಬರುತ್ತೆ, PUC ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಬರ್ತಾರೆ. ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡಿದ್ರಿ ಮಕ್ಕಳು. ಪರೀಕ್ಷಾ ಫಲ, ಹಾಗೆ ರಿಸಲ್ಟ್ ಬಂತಂದ್ರೆ ರಿಸಲ್ಟ್ ಏನು, ಯಾವ ರಾಜ್ಯ, ಯಾವ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಪ್ರಥಮ, ಯಾರು ದ್ವಿತೀಯ, ಯಾವ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಯಾವ ಶ್ರೇಣಿ ಬಂದಿದೆ, ಈ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊತೀವಿ. आजकल मेरे अंदर में समय समय पर बड़े बड़े लेखकों की रचनाएं भी प्रकाशित होने लगी हैं. बच्चों, आजकल पत्रिकाओं में समय समय पर बड़े लेखकों के रचनाओं को यह पत्रिका में प्रकाशित कर देते हैं. विशेषज्ञों में जीवनी भी पत्रिका में आती है, एकांकी भी पत्रिका में आते हैं. नाटक, कहानी, आलोचना, स्वास्थ्य, फिल्म संबंधी सूचनाएं भी प्रकट होती रहती हैं. किसानों के लिए कृषि संबंधी विशेष जानकारी भी देता हूँ. ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತು ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಲೇಖಕರು, ತುಂಬ ಹೆಸರುವಾಸಿಯಂಥ ಲೇಖಕರು ಬರೆದಂಥ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರಕಟಗೊಳಿಸಿರ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಸಹ ಅದರಲ್ಲಿ ಬರೆದಿರ್ತಾರೆ. ಕವಿತೆಗಳನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ಬರೆದಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಏಕಾಂಕಿಯನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೀವಿ, ನಾಟಕಗಳನ್ನು ಕಾಣ್ತೀವಿ, ಕಥೆಗಳನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ, ಆಲೋಚನಾ ಅಂದರೆ ವಿಮರ್ಶೆಗಳನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ, ಆರೋಗ್ಯದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ, ನಾಟಕಗಳ ಬಗ್ಗೆ, ಸಿನಿಮಾಗಳ ಬಗ್ಗೆ, ಫಿಲಂ ಸಂಬಂಧಿ ಸಿನಿಮಾಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅದರಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕೆಗಳು ಓದ್ಬೋದಾಗಿದೆ. ರೈತರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೃಷಿ ಸಂಬಂಧಿತ ವಿಷಯ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ, ಜಾಣಕಾರಿ ಅಂತ ಇದೆ, ಜಾಣಕಾರಿ ಮಾಹಿತಿ, ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್. ರೈತರಿಗೆ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ಬೋದಾಗಿದೆ. ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೆ ಕೆಲವು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು
समाचार पत्रों के नाम बताइए। प्रश्न है, प्रश्न किन्हीं दो समाचार पत्रों के नाम बताइए। बच्चों बताइए, किन्हीं दो समाचार पत्रों के बारे में बताइए। इसके बारे में आप सभी किताब में है, उत्तर है। इस उत्तर को ढूंढकर घर में जाकर पाठ पढ़कर उत्तर को ढूंढकर लिखकर लाना चाहिए। दूसरा प्रश्न है, हिंदी का पहला समाचार पत्र कौन सा है? इन दो प्रश्नों के उत्तर आप सभी लिखकर लाना चाहिए। ये गृह कार्य के लिए दो प्रश्नों को मैं दिया गया हूँ। पहला प्रश्न है, किन्हीं दो समाचार पत्रों के नाम बताइए। दूसरा प्रश्न है, हिंदी का पहला समाचार पत्र कौन सा है? सभी बच्चों घर में जाकर किताब अच्छी तरह पढ़कर इन दोनों प्रश्नों का उत्तर लिखकर लाना चाहिए।